सोलापूरच्या विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून विमानसेवा, टेक्स्टाईल पार्क, आयटी पार्क, MIDC विस्तार, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात आहे. विकासाच्या प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याची भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडाल, नगरसेवक मनीष केत, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते. प्रास्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून 18 महिने पूर्ण झाले असून समांतर जलवाहिनी, विमानसेवा, उड्डाणपूल, टेक्स्टाईल पार्क यांसारखे अनेक प्रश्न पुढे आले. टेक्स्टाईल पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे 10,000 कुटुंबांना फायदा होणार आहे. सोलापूरची गुंतवणूक वाढवण्यासाठी MIDCचा विस्तार, IT पार्क आणि वस्त्रोद्योगाला नव्या सवलती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बोरामणी विमानतळाच्या प्रश्नावर बोलताना विद्यमान विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 800 ते 1000 कोटी रुपये तर बोरामणीसाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मालढोक पक्षाच्या अस्तित्वाबाबत वन विभागाचा अहवालही महत्त्वाचा ठरणार असून विमानतळाबाबत सरकार तातडीने निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले. आदिला नदीच्या ब्ल्यू व रेड लाईनच्या प्रश्नावर नागरिकांना दिलासा देताना एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही, मात्र नव्याने बांधकाम करताना काळजी घ्यावी. नदी नाल्याचा प्रश्न सोडवून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात एका वर्षात 5.5 लाख घरे पूर्ण झाली असून आता 15 लाखांच्या घरांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरसह राज्यातील महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार असून पहिल्या टप्प्यात 13 मॉलचे काम सुरू होईल असे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी केले. आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.